नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, नैना आणि रोहिणीने प्लॅन केलेला असतो की काहीही करून कलाला घराबाहेर काढायचं. अद्वैतला कला आणि त्याच्यामध्ये इतकी भिन्नता जाणवली पाहिजे की अद्वैतने डायरेक्टली तिला डिवोर्स दिला पाहिजे. त्यामुळे रोहिणी आणि नैना आता एका दगडात दोन पक्षी मारणार असतात. रोहिणी आणि नैनाचा प्लॅन ठरलेला असतो की आता त्या सरोजला इलेक्ट्रिक शॉक देणार आहे आणि त्याचा सगळा ब्लेम हा कलावर टाकणार आहे. यामध्ये रोहिणी विचार करत असते की सरोजला सुद्धा अद्दल घडेल आणि सरोज सुद्धा त्या कलासारखीच आहे. सरोज सुद्धा माझ्या खूप डोक्यात जाते आणि सरोजला सुद्धा शॉक बसेल आणि कलावर हा सगळा ब्लेम येईल. त्यामुळे ऑब्व्हियसली अद्वैत कलाला घराबाहेर काढून देईल. असा प्लॅन आता रोहिणी आणि नैनाचा ठरलेला असतो. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे सगळं काही घडतं सुद्धा. जेव्हा सरोज ऑफिसमधनं येते आणि फ्रेश व्हायला जाते तेव्हा गिझर ऑन करते आणि त्याच वेळी तिला मोठा शॉक लागतो. कारण रोहिणी आणि नैनाने गिझरचं बटन दिवसभर ऑन ठेवलेलं असतं आणि त्याचमुळे सरोजला आता शॉक बसलेला असतो. सरोज ओरडूनच खाली पडते. सर्वजण बाथरूममध्ये येतात. सरोजला काय झाले बघण्यासाठी जेव्हा बाथरूममध्ये सगळेजण आलेले असतात त्यावेळी सरोज ही बेशुद्ध अवस्थेत असते. अद्वैत आता प्रचंड घाबरलेला असतो. अद्वैत सरोजला म्हणत असतो की आई, अगं तुला काय झालंय, आई प्लीज उठ ना. परंतु सरोज उठत नसते आणि मग सगळ्यांना समजतं की सरोजला शॉक लागला आहे. मग रोहिणी आणि नैना सगळं काही ब्लेम कलावर टाकतात आणि म्हणतात की कलानेच ते गिझरचं बटन ऑन ठेवलं होतं आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी झाल्या. तर कला म्हणत असते की नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा अद्वैत आता सरोजला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. डॉक्टर आल्यानंतर सरोज अगदी व्यवस्थित ठणठणीत झालेली असते. अद्वैत आता कलाला बोलू लागतो. कलाला म्हणतो की खरे, अगं तुला काही अक्कल आहे की नाही? गिझरचं बटन हे फक्त सकाळीच ऑन होतं आणि सकाळीच बंद होतं. तू ते दिवसभर का ऑन ठेवलं? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे मी गिझरचं बटन नाही ऑन ठेवलं. रोहिणी लगेच म्हणते की अगं कला, थोडीशी तरी लाज वाटू दे. अगं गिझरचं तर तूच बघत असतेस ना नेहमी आणि तरी सुद्धा तू असं म्हणतीयस. अगं सरोज वहिनीच्या आज जीवावर बेतली ही गोष्ट आणि आज जर सरोज वहिनीचं काही वाकडं झालं असतं तर मग काय केलं असतं? अद्वैत आता खूप चिडलेला असतो कलावर. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे मी ही चूक अजिबात टॉलरेट करू शकणार नाही. हे बघ, तू खूप मोठी मिस्टेक केली आहे आणि ही मिस्टेक कोणाच्या जीवावर बेतू शकते याचाही तू विचार केला नाही. तू कसं काय गिझरचं बटन ऑन ठेवलंस? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे मी तुला खरंच सांगतेय, मी गिझरचं बटन ऑन ठेवलंच नाहीये. आणि तुला माहितीये, मी आज दिवसभर माझ्या माहेरी गेले होते. आईला वाळवण करायचं होतं, त्यासाठी तिला मदत करायला गेले होते. मी असं काही केलेलं नाहीये. मी तर घरामध्येच होते. आता कला असं बोलल्यामुळे अद्वैत जरा थांबतो. रोहिणी आणि नैनाला वाटतं की आता आपला प्लॅन सक्सेसफुल काय होणार नाही. म्हणून रोहिणी आणि नैना म्हणतात की अगं पण तू तर नंतर गेली होतीस ना तुझ्या आईकडे. त्याच्या आधी याचा अर्थ तू अंघोळ करून बटन ऑनच ठेवलं असणार. मग अद्वैत म्हणतो की हा खरे, मला माहितीये की तू वेंधळी आहेसच आणि तू ही गोष्ट करू शकते. आता अद्वैत खूप चिडलेला असतो. अद्वैत कलाला म्हणतो की आपल्या दोघांमध्ये काहीही साम्य नाहीये. खरे, मला आता तुझा खूप जास्त राग आलाय. अद्वैत रागारागातच रूममध्ये निघून गेलेला असतो. अद्वैत जास्त कोणासमोर काही बोलत नाही, परंतु त्याला खूप राग आलेला असतो कारण आज त्याच्या आईवर बेतलेली असते. त्यामुळे अद्वैत खूप चिडलेला असतो. अद्वैत त्याच्या रूममध्ये जातो आणि जोरात दारावरती हात आपटू लागतो. ते बघून कला विचार करते की चांदेकर आता खूप भडकलेला आहे आणि तो खूप टेन्शनमध्ये आहे. खरं तर झालं पण असंच आहे. खरंच जर आज सरोज मॅडमला काही झालं असतं तर बापरे, मी तर माझ्या स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. आणि अद्वैतवर आता काय बितते याचा अंदाज मला आहे. अद्वैत आता प्रचंड चिडलेला असतो. कला कधी एकदाची रूममध्ये येते असं त्याला झालेलं असतं आणि कलाला समोर बघून आता तो फार चिडतो आणि कलाला म्हणतो की खरे अगं, तुला थोडीशी तरी काहीतरी अक्कल आहे का गं? अगं तुला माहितीये तू काय केलंयस आज? गिझरचं बटन तू कसं काय ऑन ठेवू शकतेस? आणि आज जर आईला काही झालं असतं तर कितीमध्ये पडलं असतं ती गोष्ट? कला म्हणते की चांदेकर, पण मी तुला खरंच सांगते, अरे मी ते बटन नाही ऑन ठेवलं आणि मी आज दिवसभर घरीच नव्हते, मी माझ्या आईकडे गेले होते. तरी सुद्धा अद्वैत आता ऐकायला तयारच नसतो. अद्वैतला वाटत असतं की नाही, खरे अशीच आहे. खरेने हे सगळं मुद्दाम तर नसेल केलं, परंतु तिच्यात वेंधळेपणा खूप आहे. तिच्या वेंधळेपणामुळे तिच्याकडनं बटन ऑन राहिलं असेल आणि आज तिच्या वेंधळेपणामुळे कदाचित आईला तिचा जीव सुद्धा गमवावा लागला असता. त्यामुळे अद्वैतची अजूनच चिडचिड होत असते. अद्वैतला असं वाटत असतं की नाही, कला असं काही करणार नाही, मुद्दाम तर ती करणार नाही, परंतु तिने असं केलंय हे मात्र खरं आहे. मग
अद्वैत कलाला म्हणू लागतो की उगाचच नाही, माझी साईड पूर्ण भरली आहे आणि तुझी साईड रिकामी आहे. खरं तर तुझ्यामध्ये इतक्या चुका आहेत ना काढण्यासारख्या, तू इतक्या ठिकाणी चुकतेस ना की अख्खा फळासुद्धा मला लिहायला अपूर्ण पडेल, एवढ्या तू चुका करत असतेस. आणि हे बघ खरे, मी एक खूप प्रोफेशनल माणूस आहे. मी एक खूप प्रोफेशनल माणूस आहे, सोबतच मी फॅमिली मॅनसुद्धा आहे. माझं बिझनेसकडे लक्ष असतं, त्याचप्रमाणे माझं घराकडेही लक्ष असतं आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर माझं खूप प्रेम आहे. माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला जर काही झालं तर मी मात्र ते अजिबात खपवून घेणार नाही. कला म्हणते की हो अद्वैत, मला माहिती आहे, पण अरे खरंच मी असं काही केलं नाही आहे. परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयारच नसतो. अद्वैत म्हणतो की मला माहीत होतं. अद्वैत म्हणतो की म्हणून तर मी तुला सकाळी म्हणून गेलो होतो की आपल्यामध्ये 60% गोष्टी ज्या आहेत त्या भिन्न आहे, परंतु 40% कुठेतरी समानता असेल असं मला वाटत होतं. आणि फक्त त्याच गोष्टीमुळे मी डिवोर्सचा डिसिजन पेंडिंग ठेवला होता. मला असं वाटलं की मी जरा जास्ती घाईत निर्णय घ्यायला नको. सकाळी मी तुला बोलून गेलो की मला तुझ्याशी डिवोर्स घ्यायचा आहे, परंतु ऑफिसमध्ये जाऊन मी विचारही केला की डिवोर्स घेण्यापेक्षा अजून थोडा टाईम जर रिलेशनला दिला तर, अजून 40% जर गोष्टी खूप चांगल्या असतील तुझ्यामध्ये तर कदाचित आपला डिवोर्स थांबू शकला असता. परंतु आता मला मात्र खात्री पटली आहे की तू कधी चांगलं वागूच शकत नाही, तू कधी माझ्या बरोबरी करूच शकत नाही. मला जशी वाईफ हवी आहे तशी तू अजिबात नाही आहेस. मी जसा आहे तशी तू अजिबात नाही आहेस. आपल्या दोघांमध्ये कुठल्याही गोष्टी मॅचच होत नाही. तुझ्या कुठल्याही गोष्टी जागेवर नसतात, त्याप्रमाणे माझ्या सगळ्या गोष्टी जागेवर असतात. तू खूप मोठ्या आवाजात बोलतेस, त्याप्रमाणे मी खूप लहान आवाजात आणि मोजकं बोलतो. तुला खूप बोलायला लागतं, त्याप्रमाणे मी अगदी मोजकं बोलत असतो. तुला कुठल्याही गोष्टींचं मॅनेजमेंट जमत नाही, परंतु मी मात्र चांदेकरांचा सगळा बिझनेस मॅनेज करतो. अद्वैत आता प्रत्येक मुद्द्यामध्ये आता स्वतः किती ग्रेट आहे आणि कला किती ग्रेट नाही आहे ही गोष्ट कलाला दाखवून देत असतो. एवढंच नाही तर अद्वैतने आता पायरी ओलांडलेली असते आणि कलाला आता तो नाही ते बोलू लागतो. कलाला तो म्हणत असतो की खरे अगं तू स्वतःला समजतेस काय? तुला काय वाटलं की तू ह्या सगळ्या गोष्टी करून तू माझं मन जिंकशील? अजिबात शक्य नाहीये खरे ते. अगं तुलाही माहिती आहे की आपलं लग्न कुठल्या सिच्युएशनमध्ये झालं. लग्नाआधी मी तुला जितकं हेट केलं होतं तेवढं हेट मी आत्तापर्यंत कुठल्याच मुलीला केलं नाही आणि तेवढं हेट मी तुला करत होतो. मला तू अजिबात आवडत नव्हती आणि तुझ्यासोबत माझं लग्न झालं. मला वाटलं की तू थोडीशी वेगळी आहे, मला असं जाणवलं, पण खरं तर तू वेगळी नाहीच आहे. मला वाटलं तुझ्यामध्ये कुठेतरी माणुसकी आहे, तुझ्यामध्ये कुठेतरी चांगुलपणा आहे, परंतु तो तुझा चांगुलपणा नाही आहे. खरं तर तू तुझी पोझिशन टिकवण्यासाठी हे सगळं करत असते. मी किती ग्रेट आहे, मी कसं ग्रेट काम करते, याच गोष्टी तुला इतरांना दाखवून द्यायच्या असतात आणि त्यासाठी तुला जर एखाद्याची पोझिशन खाली करावी लागली ना तरीसुद्धा तू त्याच्यासाठी घाबरणार नाही. मला माहिती आहे की तू तुझ्या पोझिशनसाठी अगदी कुठल्याही लेव्हलला जाऊ शकते. तुला फक्त इतरांच्या नजरेत चांगलं बनायचं असतं आणि मग त्यात तुला जर कोणाची इमेज खराब करावीशी वाटली ना तरीसुद्धा तू करू शकते. परंतु तुला तुझ्या इमेजचा झेंडा कायम रोवायचा असतो आणि तुझी हीच गोष्ट माझ्या लक्षात आली आहे आणि यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. मला असं वाटायचं की खरी आहे. कितीतरी वेळा मी आईला डावलून मी तुझा विचार केला. कितीतरी वेळा असं झालंय की मी आईच्या विरोधात गेलोय, तेही फक्त तुझ्यासाठी. मला असं वाटायचं की खरी आहे, ती असं नाही करणार, परंतु असं नाहीये. आता मात्र मला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित कळाल्या आहे की तू स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकते. हे लग्न सुद्धा तू स्वतःच्या फायद्यासाठीच केलंय, नाहीतर तू ह्या लग्नाला का हो म्हटली असती? खरं तर मला हो म्हणण्यात तुझ्याकडे काहीच पॉईंट नव्हता. लग्नाआधी तर आपण दोघंही भांडत होतो, एकमेकांचे दुश्मन होतो आणि लग्नानंतर सुद्धा आपल्यामध्ये हीच परिस्थिती आहे. तुला माझ्याशी लग्न करून तसाही काही फायदा नव्हता. तू त्यावेळी नाही सुद्धा म्हणू शकत होती, परंतु तरी सुद्धा तू लग्नाला हो म्हटली. याचाच अर्थ काय होतो? याचा अर्थ या लग्नामध्ये सुद्धा तू काहीतरी स्वार्थ ठेवला होता. ही गोष्ट ऐकून आता कलाला प्रचंड मोठा धक्का बसतो. अद्वैत या सगळ्या गोष्टी तिला बोलत असतो, त्यामुळे कलाला आता प्रचंड धक्का बसलेला असतो आणि कला अद्वैतला म्हणते की ठीक आहे चांदेकर, आपलं लग्न हा म्हणजे तुझा प्रॉब्लेम आहे ना,
ठीक आहे, ह्या बोर्डची, ह्या समानता भिन्नता कॉलमची मला काहीही गरज नाही आहे. मी या सगळ्या गोष्टींना तयारी दाखवली, कारण कुठेतरी मला असं वाटलं होतं की तुला ह्या गोष्टी समजतील आणि कुठेतरी तुला कळेल की नात्यांमध्ये समानता आणि भिन्नता असते. समानता या गोष्टीचं कौतुक करायचं असतं आणि भिन्नता ही गोष्ट ॲक्सेप्ट करायची असते आणि लाईफमध्ये पुढं जायचं असतं, आणि याच गोष्टीला नातं असं म्हणतात. मला असं वाटलं होतं की तू समानता आणि भिन्नताचे जे कॉलम्स बनवले त्यामुळे कदाचित तुला नात्यांची किंमत कळेल, म्हणून या सगळ्या गोष्टी करायला मी तयार झाले होते. मला वाटलं की मी तुला नात्यांची किंमत पटवून देईल. नातं काय असतं, नवरा बायकोचं नातं कसं असतं. नवरा बायको कधीही सारख्या स्वभावाचे नसतात आणि वेगवेगळ्या स्वभावाचे असतात, ही गोष्ट मला तुला पटवून द्यायची होती. परंतु मी आता इथे चुकीची ठरले आणि अद्वैत, मी तुझ्यासमोर आज पूर्णपणे हारले. मी माझी हार मान्य करते तुझ्यासमोर आणि आपल्याला पुढे गेम खेळायची काहीही गरज नाही आहे. हे बघ, तुला माझ्यापासून डिवॉर्सच हवा आहे ना? ठीक आहे, मी तुला देते डिवॉर्स. आणि चांदेकर, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी कुठल्याही फायद्यासाठी तुझ्यासोबत लग्न कधीच केलं नव्हतं. त्यावेळी मी जे लग्न केलं ते फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांच्या झालेल्या अपमानामुळे केलं. माझी आई तिथे फाशी घ्यायला निघाली होती आणि त्यामुळे मला माझ्या आईसाठी हे लग्न करावं लागलं. तेव्हा मी तुझ्यासोबत अजिबात लग्नाचा विचार केला नव्हता. मी तर नाहीच म्हणत होते. लग्न झाल्यानंतर मला असं वाटलं की मी लवकरात लवकर तुला सोडून जाईल, परंतु आपल्यासमोर अशा परिस्थिती येत होत्या. देवाचाही संकेत होता की तुमची जोडी एकमेकांसाठी बनली गेली आहे. अंबाबाईने सुद्धा खूप वेळा आपल्या दोघांनाही संकेत दिले की कशा प्रकारे आपण दोघं एकमेकांसाठी बनलो आहोत. त्यामुळे मला कुठेतरी वाटायला लागलं की ठीक आहे, देवाने जर माझ्या नशिबात हे सगळं लिहून ठेवलंय तर मला याच गोष्टी निभवायच्या आहे. त्यामुळे मी माझं लग्नसुद्धा निभवेल आणि म्हणूनच आपलं लग्न टिकवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केले. आपलं लग्न टिकावं म्हणून मनापासून प्रयत्न केले, तुझं मन राखण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी मी करून पाहिल्या. परंतु चांदेकर, तू जे मला चुकीचं समजतोयस ते चुकीचं समजणं तू कधीही थांबवणार नाही आणि मला माहिती आहे तुझ्या मनात तेच कायम डाऊट राहतील. आणि आता तर तू मला कुठल्याही गोष्टीची शहानिशा करून डायरेक्टली आरोपीच्या पिंजऱ्यात उभं सुद्धा केलंय की मीच ते गिझरचं बटन ऑन ठेवलं. मी परत तुला हीच गोष्ट सांगेल की ते गिझरचं बटन मी ऑन केलं नव्हतं. अशा कितीतरी गोष्टी झाल्याय की मी त्या तुला सांगून थकली आहे, तरीसुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही काही गोष्टींमध्ये. आणि खरंच जेव्हापासून तू माझ्या काही गोष्टींमध्ये बाजू घ्यायला लागला होता ना, तेव्हा मला असं वाटलं होतं, तेव्हाच कुठेतरी मला असं वाटलं की अद्वैत हा एक उत्तम नवरा होऊ शकतो. मी तुला बदलायला निघाले होते, परंतु मी हे विसरून गेले की तू एक द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. तू तर कधी बदलूच शकणार नाही. कला आता रडून अद्वैतला सांगत असते. अद्वैतला ती सांगत असते की अद्वैत, काळजी करू नको. चांदेकर, काळजी करू नको. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलेही समानतेचे पॉईंट नाही आहे असं तुला वाटतंय ना? ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. यामुळे तुला मला डिवॉर्स द्यायचा आहे ना? ठीक आहे, मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. मी तुला डिवॉर्स देईल, कारण तसंही नवरा बायकोचं नातं हे दोघांच्या खांद्यावर चालत असतं. उगाचच एकाच्या खांद्यावर ते नातं नेऊन काहीच उपयोग नाही आहे. मी हे नातं एकटीने जर पुढे घेऊन गेले तर पुढे जाऊन या सगळ्या नात्यामध्ये तुझा जीव गुदमरेल, परंतु मला तसं होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून मी आत्ताच तुला मुक्त करते. तू तुझ्या लाईफचे कुठलेही डिसिजन घेण्यासाठी माझ्याशी बांधील अजिबात नाही आहे. तू तुझ्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकतोस, तुला जे करायचं ते करू शकतो. आता मात्र मी तुझ्या आयुष्यात नसेल आणि मी स्वतः आता तुला डिवॉर्स देतीये, असं कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं. त्या क्षणात कला आता बॅग घेऊन निघालेली असते. जेव्हा बॅग घेऊन ती खाली येते तेव्हा आबा कलाला विचारतात की कला, अगं तू कुठे चालली आहेस आणि ह्या बॅग वगैरे का घेतलंयस तू? नक्की काय इरादा आहे तुझा? तेव्हा कला आता आबांना सांगते की आबा, हे घर सोडून मी कायमचं निघून चालली आहे. जेव्हा कला हे म्हणते तेव्हा सरोजला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. रोहिणी आणि नैना तर दोघी एकमेकींकडे पाहून टाळ्या देत असतात. त्यांच्या मनासारखं झालेलं असतं. तिघांचेही प्लॅनिंग सक्सेसफुल झालेले असतात, परंतु कला मात्र रडत असते. आबा कलाला रडत म्हणत असतात की कला, अगं तू जाऊ नकोस. तू जर गेलीस तर या घराचा खरंच खूप मोठा अनर्थ होईल ग. प्लीज तू जाऊ नकोस. परंतु आता कला ऐकत नसते. कला म्हणते की नाही आबा, अहो नवरा बायकोचं नातं हे 2 खांद्यावर टिकत असतं, परंतु आमच्यामध्ये मात्र मला एकटीलाच हे नातं टिकवायचंय. अद्वैतला हे नातं टिकवण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नाहीये.
त्याला माझ्यापेक्षाही माझ्यामध्ये असलेल्या भिन्नता याला तो जास्त महत्त्व देतोय. चुकांपेक्षा माणसाला जास्त महत्त्व देतो तिथं नातं टिकतं, आणि जिथे माणूस चुकांना जास्त महत्त्व देतो तिथं नातं कुठल्याही प्रकारचं टिकत नाही. आणि मला असं वाटतं की पुढे जाऊन जी गोष्ट होणार आहे, पुढे जाऊन आमच्यामध्ये जे वाद होणार आहे ते आत्ताच झालेले बरे. आणि त्यापेक्षा मी अद्वैतला आत्ताच सोडून देते, म्हणजे अद्वैतसुद्धा त्याचे निर्णय घेण्यासाठी मोकळा असेल. अद्वैतही तिथेच उभा असतो. आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, अरे तू तरी काहीतरी सांग कलाला, ही काय बोलतीये, काय चाललंय तुमचं नक्की. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा खरे अगदी बरोबर बोलतीये, आणि मला पण तेच वाटतंय, आपण इथे प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. मला असं वाटतंय की कला आणि आम्ही दोघंही एकमेकांसोबत कॉम्पॅटिबल अजिबात नाही आहोत. आमच्या दोघांमध्ये समानता अजिबात नाही आहोत. आम्ही दोघंही विरुद्ध स्वभावाचे आहोत. त्यामुळे आमची गाडी ही आयुष्यभर चालूच शकणार नाही. जर आम्ही आत्ताच सेपरेट झालो तर कदाचित या गोष्टीचा सगळ्यांना कमी त्रास होईल, परंतु नंतर जर आम्ही सेपरेट झालो तर कदाचित या गोष्टीचं मोठं वादळसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला आहे आणि आम्ही डिवॉर्स घेणार आहोत, असं अद्वैतने आता आबांना सांगितलेलं असतं. कलाला वाईट वाटत असतं, तिला काही डिवॉर्स द्यायचा नसतो, परंतु अद्वैतसाठी ती डिवॉर्स द्यायला तयार झालेली असते. आणि मग त्यानंतर आता कला तिथून निघून गेलेली असते. कला तिथून निघून गेल्यावर आबा मागे रडत असतात. आबांना त्रासही होत असतो. आबा घरातले सर्वजण आबांना सांभाळत असतात, सावरत असतात, परंतु कला मात्र आता खरेंच्या घरी निघून गेलेली असते. कलाला जाण्याची अजिबात इच्छा नसते, पण फक्त आणि फक्त अद्वैतसाठी ती गेलेली असते. अद्वैतही थोडासा डिस्टर्बच असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी खूपच अचानक झालेल्या असतात. मग सरोज अद्वैतचे कान भरण्यासाठी पुन्हा येते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, तू एकदम बेस्ट डिसिजन घेतला आहे. तू तुझ्या डिसिजनवर आता ठाम राहा. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, आणि तू जो लाईफमध्ये डिसिजन घेतलाय ना, खऱ्या अर्थाने मला हा डिसिजन खूप दिवसानंतर तुझा आवडलाय. आणि तू त्या मुलीसोबत राहणं अजिबात डिझर्व करत नाही. अरे ती मुलगी कोण, तू कोण? ती मुलगी एका छोट्या गावातून आलेली. तू कोण? तू अद्वैत चांदेकर आहे. तिने कधी श्रीमंतीही अनुभवली नाही. तू श्रीमंतीत वाढलेला आहेस. तिचं शिक्षण काय आहे, तुझं शिक्षण काय आहे? ती काय फक्त घर सांभाळेल, परंतु तू काय, तू बिझनेस सांभाळू शकतो. एवढ्या तुझ्यामध्ये चांगले पॉईंट्स आहे, आणि त्या लेव्हलला मात्र ती तुझी बायको कुठेही शोभत नाही. कुठेच शोभत नाही ती तुझी बायको. आणि मला त्यामुळेच असं वाटतंय की तू आत्ता जो काही निर्णय घेतलाय तो एकदम बरोबर घेतला आहे, आणि तुझ्या निर्णयाचं मी स्वागतच करते. लवकरात लवकर मी वकिलांशी बोलते आणि लवकरात लवकर तुमच्या दोघांचेही डिवॉर्स पेपर तयार करते, आणि लवकरात लवकर तुमचा डिवॉर्ससुद्धा होईल. त्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे आई. तर कला आता खरेंच्या घरी आलेली असते. डायरेक्ट कलाला आलेलं बघून संगीता विचारते की काय ग कले, तू तर आत्ताच येऊन गेली आणि परत एवढ्या बॅगा वगैरे घेऊन का आली आहेस? माहेरपणाला एखादा महिना राहायला आली आहेस की काय? तेव्हा कला म्हणते की नाही आई, माहेरपणाला एखादा महिन्याने आता मी कायमचीच राहायला आली आहे. ही गोष्ट ऐकून संगीताला मोठा धक्का बसतो. संगीता म्हणते की कले अगं काय बोलतीयस तू हे? तर कला म्हणते की हो आई, मी बरोबर बोलतीये. मी चांदेकरांचं घर सोडलंय आणि मी चांदेकरला डिवॉर्स देणार आहे. संगीता रडायला लागते आणि म्हणते की कले अगं काय बोलतीयस तू हे? तू जावई बापूंना का सोडतीये? तेव्हा कला आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागते, आणि मग कला आईला सांगते की आई अद्वैतला असं वाटतंय की आमचं नातं पुढे टिकू शकत नाही. मला हे नातं टिकवायचं होतं, परंतु त्याला मात्र हे नातं टिकवायचं नाहीये. मग मी उगाचच त्याला जबरदस्ती का म्हणून करू या सगळ्या गोष्टींसाठी? उगाचच मी त्याला या नात्यामध्ये का ओढून आणू? मला हे अजिबात पटत नाही. मला सुद्धा काहीतरी माझा स्वाभिमान आहेच ना. आणि त्याला आता असंही वाटायला लागलंय की मी त्याच्याशी जे लग्न केलं होतं ते खरंच मी कुठल्या तरी स्वार्थासाठी केलं होतं. त्यामुळे आता मला हे माझ्यावर लागलेले आरोप पुसून टाकायचे आहे. आई, तुला देखील माहिती आहे की मी खूप स्वाभिमानी आहे. मला असे आरोप केलेले अजिबात आवडत नाहीत, आणि त्यामुळेच मी हा डिसिजन घेतलाय की मी आता चांदेकरांकडे पुन्हा जाणार नाही, आणि मी अद्वैतला डिवॉर्स देतीये. खरं तर संगीताला ही गोष्ट मान्य नसते, परंतु आता कलाने ठाणलेलीच असते की ती अद्वैतला डिवॉर्स देणार आहे, आणि तोही अद्वैतसाठी देणार आहे. त्यामुळे संगीता पुढे काही बोलू शकत नसते.
अद्वैत आता त्याच्या रूममध्ये आलेला असतो. त्याच्या रूममध्ये आल्यावर त्याला रूम अगदी सुनी वाटत असते, परंतु स्वतःच्या मनाला तो समजावत असतो की कशा प्रकारे आज रूममध्ये किती शांतता आहे. खरे नाही आहे तर खरेची चिवचिव नाही आहे, मला तिचं इरिटेशन होत नाही आहे. आता मी माझ्या बेडवर अगदी आनंदाने झोपू शकतो. आता माझं लाईफ खऱ्या अर्थाने चांगलं झालं आहे असं अद्वैतला वाटत असतं. खरं तर असं त्याच्या मनात चालू नसतं, परंतु तो ती गोष्ट हाईड करण्यासाठी तो आता स्वतःच्याच मनाला समजावत असतो की मी किती खुश आहे आणि खरे नाही आहे तर मला किती बरं वाटतंय आणि खरंच किती शांतता आहे रूममध्ये असं अद्वैतला वाटत असतं. आणि अद्वैत मग झोपतो. आता लाईट ऑन करूनच तो झोपलेला असतो आणि मध्येच म्हणतो की खरे 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 लाईट्स बंद कर. असं म्हटल्यावर पुन्हा एकदा त्याला कळतं की अरे खरे तर रूममध्ये नाहीच आहे, अरे खरे तर रूममध्ये नाही आहे, आता खरे रूममध्ये कधीच नसणार आहे चांदेकर. असं म्हणत तो आता स्वतःच लाईट बंद करून घेतो. तर मित्रांनो, आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बस इतकंच. आपण उद्या एक पुन्हा ट्विस्ट एपिसोड पार्ट 2 असं अपलोड करणार आहोत. तुम्हाला या एपिसोडचा पार्ट 2 जर हवा असेल तर लगेचच कमेंट करून पार्ट 2 असं कमेंटमध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाची नोट म्हणजे हे जे काही ट्विस्ट एपिसोड आहे ते सर्व ट्विस्ट एपिसोड आपण बाकीच्या सिरियलच्या रिमेकमधून बनवत असतो, त्यामुळे तंतोतंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सिरियलशी मॅच होईल असं नाही आहे. ही फक्त एक संभाव्यता आहे. तर मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.